राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। तर काँग्रेसच्या 75 जागा निवडून येतील असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाविकास आघाडी 23 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार असं विधान राऊतांनी केलं। तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे 23 तारखेला सकाळी कळणार असा दावा राऊतांनी केलाय। आणि आज संजय राऊतांच्या 23 तारखेला सत्ता स्थापन करण्याच्या दाव्यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी टोला लगावलाय। राऊत 22 तारखेला सरकार स्थापन करू शकतात अशी टीका शिरसाटांनी केली आहे। शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावर दावा केलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढणे, शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचं संजय राऊतांना विचारताच राऊतांनी काँग्रेसला उद्देशून स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली। नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर काँग्रेसनं घोषणा करावी असं राऊतांनी म्हटलंय। आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे। मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आणि मुख्यमंत्री अपक्षाचा होणार असा दावा कडूंनी केला। कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते लवकरच ठरवू असं देखील कडू यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? मनसेला हरवण्यासाठी ठाकरे शिंदेंची छुपी युती आहे का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं संगनमत असल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड मधील चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माजी नगरसेवकाकडनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वत्र या बॅनरची चर्चा सुरू आहे। वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं फडणवीस यांनी म्हटलंय। वेळ पडल्यास अपक्षांना सोबत घेऊ असं विधान शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांनी केलं। याबाबत अपक्ष आमदारांसोबत चर्चा करू शकतो असं केसरकरांनी सांगितलंय। तर महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय। अनेक एक्झिट पोलनं महायुतीचं सरकार येणार असा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्यावर अमोल मिटकरी यांनी आनंद व्यक्त केला। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 15 ते 20 जागा एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आल्या आहेत, यावर विश्वास नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महायुतीला फटका तर महाविकास आघाडीला फायदा होण्याचा अंदाज आहे। झिनियाच्या सर्व्हेतून मराठवाड्यात महाविकास आघाडीला फायदा होण्याचा अंदाज आहे। भाजपला 80हून जास्त जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय। तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 25हून जास्त जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे। काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप क्रमांक 1चा तर काँग्रेस क्रमांक 2चा पक्ष असेल असा अंदाज आहे। काँग्रेसला 50हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी बंड करून महायुतीत येण्याचा निर्णय घेतला, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला। विधानसभेतही अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या क्रमांकावर जाईल असा अंदाज आहे। कोकणात एकूण 39 जागा आहेत। एक्झिट पोलनुसार कोकणात महाविकास आघाडीला 14 ते 15 जागा मिळतील, तर कोकणात महायुतीला 23 जागा मिळतील असा अंदाज आहे। पुणे शहरातील 8 मतदारसंघांपैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि 4 जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे। तर 21 मतदारसंघांपैकी 11 जागा महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे, तर 10 जागा महायुतीला जाण्याची शक्यता आहे। विदर्भात भाजपचं कमबॅक होणार असा अंदाज झिनियाच्या एक्झिट पोलने वर्तवलाय। लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलणार असा देखील अंदाज आहे। मुंबईत महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर होणार आहे। महाविकास आघाडीला मुंबईत 18 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महायुतीला 17 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अतितटीचा सामना मुंबईत पाहायला मिळणार आहे।
ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली या मतदारसंघात शांततेत मतदान झालं. 23 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी मतमोजणी आहे. त्यामुळे मतपेट्या या कल्याण डोंबिवलीच्या क्रीडा संकुलामधील स्ट्रॉंग रूममध्ये कडक निगराणी ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. रत्नागिरीमध्ये स्ट्रॉंग रूम मधल्या 5 मतदारसंघाच्या मतपेट्यांना त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे. यामध्ये केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आलेत. एक अधिकारी आणि सीआरपीएफचे 20 जवान तैनात केलेत. अंबरनाथ मतदारसंघात 48% मतदान झालेलं आहे. 23 नोव्हेंबरला अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे. यासाठी ईव्हीएम सुरक्षितरित्या हलवण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिकमध्ये मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग 9% वाढलाय. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रत्येक मतदारसंघात 5 ते 10% वाढ बघायला मिळाली. निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जाते. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार राडा झाला. मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होत असल्याच्या आरोपानंतर सिल्लोडच्या मतदान केंद्रावर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यात सत्तारांच्या पीएला मारहाण झाल्याची माहिती मिळतेय. सध्या या राड्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. चंद्रपुरातल्या भद्रावतीमध्ये एका महिलेनं ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ईव्हीएमचं काही नुकसान झालं नाहीये. ही महिला मतदानासाठी आली होती. यावेळी तिनं ईव्हीएम हटाव संविधान बचाव असा नारा देत ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल केलाय. निवडणुकीचं काम संपवून घरी जात असताना महसूल अधिकाऱ्याचा अपघात झाला. या अपघातामध्ये रोहित कदम यांचा जागीच मृत्यू झालाय. उडतारे इथं रात्री 2:30 वाजता मोटारसायकल उसाच्या ट्रॉलीला धडकल्यानं अपघात झालेला आहे. रोहित कदम हे जावलीतल्या आनेवाडी गावात निवडणूक कर्तव्यावर होते. पुण्यात मतदान संपताच खडकवासला मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांची विजय मिरवणूक काढण्यात आली. फटाके फोडून आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढलेली आहे. सोबतच सचिन दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्सही झळकवले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. पैसे वाटप करणारे भाजपचे कार्यकर्ते आणि सावे यांना वोट देण्यासाठी 500 रुपये वाटत असल्याचा आरोप जलील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केलाय.